फडणवीस दुबई आणि सिंगापूरच्या इकॉनॉमीला मागे टाकून महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी बनवणार होते. पण मित्रांनो, फडणवीसांनी तर महाराष्ट्राची वाट लावली आहे. हो, खरंच वाट लावली आहे. कारण केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या रिपोर्टप्रमाणे त्यांनी जे पार्लमेंटमध्ये रिपोर्ट दिली आहे त्याच्याप्रमाणे मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये जवळपास 36,211 प्रायव्हेट कंपन्या वेगवेगळ्या कारणानं बंद पडल्यात. यात सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट ही आहे, सगळ्यात जास्त ज्या कंपन्या बंद पडल्यात ना त्या मुंबई आणि पुण्यात पडल्यात. मुंबईमध्ये 12,000 जवळपास आणि पुण्यामध्ये 6,400 कंपन्या बंद पडल्यात. महाराष्ट्राच्या कित्येक मोठ्या कंपन्यासुद्धा गुजरात आणि हैदराबादला निघून जात आहेत. तुम्ही सुद्धा ऐकलं असं नाव. पण फडणवीस कशात बिझी आहेत? जातीपातीचं राजकारण करण्यात बिझी आहेत. हिंदू मुस्लिमच्या नावाखाली काही नेत्यांना आणि आमदारांना राजकीय आश्रय देण्यामध्ये बिझी आहेत. फडणवीसांचं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम केलं त्याला फडणवीस काय म्हणतात? भाडेके टट्टे म्हणतात माझा अपमान करा पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. अहो फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राची वाट लावताय. तुमच्या अशा धोरणांमुळं महाराष्ट्राची अधोगती होते. खऱ्या अर्थानं तुम्हीच महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करताय. मित्रांनो, तुम्ही फडणवीसांच्या अशा भोंगळ्या कारभाराला 10 पैकी किती मार्क द्याल? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.